तर हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची घोषणा 17 सप्टेंबरला केली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहेत। यावेळेला मुख्यमंत्री शिंदे घोषणा करू शकतात। त्यासाठी सरकारी पातळीवरचे प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्यासंदर्भातील हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या। देशवारीची अंमलबजावणी द्या म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून हैदराबाद गॅजेटचं सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावा म्हणून आमचं रोज आहे काही आम्ही गावराने पोरं खेड्यापाड्याचे आपण सहज मत असतो तांब्या फिंब्या परात फेरा दान काही काही अभ्यास खूप तज्ञ अनुस्वार सुद्धा होऊन देत नाही त्याला गॅजेट नका म्हणून म्हणतात गॅजेटियर म्हणा अभ्यास बघतो ही प्रतिक्रिया आलेली होती जरांगे पाटलांची। मात्र हैदराबाद गॅझेटनुसार आता सरकार हालचाली करणार आहे आणि 17 तारखेला संभाजीनगर याच ठिकाणावरनं मराठा बांधवांना मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री करतात का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय तयारी आणि हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत? प्रज्ञा, गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगल्याच चर्चेत आलेला आहे। आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्याकडून देखील गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण केले जात आहेत। असं असताना या सगळ्या आरक्षणाच्या मागणीत प्रमुख एक मागणी जी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅजेट जे आहे तर ते मराठवाड्यात लागू करावं अशी मागणी आहे। आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेही मराठा जो मतदार आहे तो आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहे। कारण लोकसभा निवडणुकीत मराठा अनेक ठिकाणी मराठा मतदारांनी जे आहे तर महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमात मुख्यमंत्री हैदराबाद गॅजेट लागू करण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि असं झाल्यास मराठा समाजाला जे ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे त्यात मोठा दिलासा जो आहे तर मराठा समाजाला मिळण्याची शक्यता आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 17 सप्टेंबरचा संभाजीनगरचा दौरा महत्त्वाचा समजला जातोय आणि त्यांच्या भाषणात ते नेमकी काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।